कुणाल कुठे आहे? कुणाल यायचंय लगेच, आपण पारितोषिक घ्यायचंय. चला पहिला गोलंदाजच्या मार्कवर दर्शन. सुंदर चेंडू पहिलाचा यॉर्कर लेवलचा चेंडू हलक्यात ड्राईव्ह केलाय. चेंडूवरती मात्र निर्धाव चेंडूची सांगता आली. सुंदर चेंडू. खरोखरच आपल्यातून गोलंदाजी दर्शन यांचे आपण पाहतो. सद्गुरू क्रिकेट संघ दाबिळ प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रित केले राजवीर रायडर्स कुंभेवाडी संघाला बॅटिंगसाठी. दर्शन आणि विरेंद्र ही सलामीची जोडी मैदानात पहिला चेंडू निर्धाव ठेवलाय. मात्र हलक्यात ड्राईव्ह केला. एक धावा होईल का? क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. बरेच दिवसांनी याची उपस्थिती आपण पाहिली. प्रवीण उर्फ बावा गोलंदाजी मध्ये यांची सुंदरशी कामगिरी आपण बरेच वर्षाने आम्ही पाहिले. असा बावा मैदानात बरं वाटलं आज आपल्यासारखा प्लेअर मैदानात पाहताना, कारण बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं मैदानात दाखल झालाय. या सुद्धा प्लेअरने काळ गाजवलाय असा प्रवीण उर्फ बावा मैदानात. सुंदरशी गोलंदाजी आतापर्यंत दर्शन यांची पहिल्या 2 चेंडूवरती 1 धावा खर्च केली. उलटा चेंडू दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 बॉल क्षेत्ररक्षणामध्ये जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच कंप्लीट केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. वीरेंद्र आणि दर्शन ही सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक करण्यासाठी दर्शन गोलंदाजी मार्कवर. पंच म्हणून आम्हाला उपस्थित राहिली सन्माननीय अनिज डिंगनकर आणि मनोज मांजरेकर. आपण पाहतोय बऱ्याचशा सामन्यांचा अनुभव असणारे दाढीचे पंच. सुंदर चेंडू. आता मात्र वाईड यॉर्करचा प्रयास केला. प्रयत्नांना यश आलं. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता आपल्यातून गोलंदाजी दर्शन यांची. गोलंदाजीला दार आहे. पाहिलं गेलं तर बरेचसे मैदान गाजवलेत. आपल्या संघाच्या विजयामध्ये आपली भूमिका महत्वाची असते असा दर्शन गोलंदाजी मार्कवर. सुंदर चेंडू. अजिंक्यताराचे सन्माननीय उपाध्यक्ष मनोहरजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा खूप खूप अभिनंदन. आता मात्र स्क्वेअर लेगला हलक्यात ड्राईव्ह केला. आउटफील्ड खूप फास्ट 1 धावा कंप्लीट केली. तोपर्यंत चेंडू पोहोचलाय सीमारेषेपर्यंत. येतो या स्पर्धेतील पहिला चौकार वीरेंद्र यांच्या बॅट मधून. हलक्यात ड्राईव्ह केला. स्क्वेअर लेगला पाहिले होतं. आउटफील्ड खूप फास्ट आहे. नक्की 4 धावा प्राप्त केल्या आणि 4 धावसंख्या मात्र उंचावली. एकंदर धावसंख्या पोहोचते 7 धावांवरती. सुंदर चेंडू. आतापर्यंत थोडस संत आणि सावधगिरीने चालू असलेला सामना आपण पाहिला, परंतु आता मात्र थोडासा हॅवी चाला. पाहिलं होतं स्क्वेअर लेगचा प्लेअर थोडासा आतमध्ये आहे. हलक्यातून ड्राईव्ह केला. 4 धावा नक्कीच आपल्या खात्यामध्ये प्राप्त केल्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक. सुंदर चेंडू बॅटने कडा घेतली आहे. पाहूया. आणि विकेटचं पतन बॅटने कडा घेतली. पहिला गडी बाद या ठिकाणी लागलेला पहिला झटका आपण पाहतोय. पहिलं षटक समाप्ती आहे का डिंगणकर? ओके, पहिलं षटक समाप्ती आणि एकंदरीत 7 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 7. सुंदरशी रणनीती दर्शनी यांची सुंदरशी कामगिरी केली आपल्या संघासाठी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. सन्माननीय काळूरामजी पाटील या ठिकाणी स्थानापन्न झालेत. खूप खूप अभिनंदन. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी सकाळ सत्रामध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप ऋणी आहोत. मित्रांनो, ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर नक्कीच मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी उपस्थित राहते. पाहिलं तर सकाळ सत्रापासून मान्यवर उपस्थित असतात. त्याचप्रमाणे सन्माननीय काळूराम पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपलं खूप खूप सहर्ष स्वागत करतो. थोडं फास्ट घ्या. गोलंदाजच्या मार्कवर दुसरा गोलंदाज प्रतीक येईल गोलंदाजच्या मार्कवर आणि स्ट्राईकला दर्शन. जेव्हा दर्शन दिले तेव्हाच तो नक्की आपला संघ फायनल मध्ये दाखल झालाय. पाहिलं गेला तर या संघाचं गणित अजूनपर्यंत कोणाला न समजलेलं. बऱ्याच वेळा फायनल मध्ये दाखल झाला पण फायनल मारता आली नाहीये.
आज स्वप्न पाहूया काय असेल स्वप्न ट्रॉफी जिंकण्याचं. आज येईल का फायनल मारता राजवेल रायडर्स संघाला. सन्माननीय नवनाथजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप सुंदर चेंडू. पहिला चेंडू ठेवला, शॉर्ट पिच चेंडू मारा केला. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता आली. चेंडूने उचलती घेतली. अष्टाक्षरची दाद देऊ तेवढी कमी आहे. दर्शन दादा आतापर्यंत शांत आहेत, कारण दर्शन दादाने जेव्हा जेव्हा दर्शन दिले तेव्हा गोलंदाजांची मात्र अवस्था बिकट केली आहे. आज मात्र संत सावधगिरी सामना करताना आपल्या संघासाठी. सुंदर चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षक खूप लांबून चेंडूवरती एक धावा कंप्लीट केली. दर्शन आहे त्या ठिकाणी, प्रणेश आणि दर्शन सुंदरसा बॅकअप दिला. एकाच रूपांतर दोन मध्ये केलं. नक्कीच दोन धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. काही नियम आहेत ते राहुल तुम्हाला सांगतील. आता मात्र खराब गोलंदाजी. पंचांचे दोन्ही हात समांतर. नक्कीच धावा असेल अवांतर. एकने धावसंख्या उंचावतीये. मला वाटतं या स्पर्धेतील पहिला वाईड आलाय प्रतीक यांच्या गोलंदाजीकडून. पहिला चौकार वीरेंद्रने लागवला होता, परंतु आता मात्र थोडीशी संत आणि सावधगिरीने बॅटिंग करताना आपण पाहतोय दर्शन यांना. सुंदर चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. मित्रांनो या असते क्रिकेट. भाव होता चेंडू खाली बरेच दिवसाने या ठिकाणी मैदानात दाखल झाला होता, परंतु क्षेत्ररक्षक आणि चेंडूचा संपर्क मात्र तेवढा चांगला झाला नाही. जेल निसटला, जीवदान मिळते दर्शन दादांना. पाहूया दोन धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. सुंदर चेंडू बॅटनी कडा घेतली आणि आता मात्र जाऊन आदळला एस्टन वरती. तोपर्यंत मात्र विकेटचं पतन. आता परतावं लागेल दर्शन दादांना माघारी. दर्शन बॅक टू प्रवेल आणि संधी असेल डीजेला. डीजे प्रतीक यांचं सुंदरस षटक आतापर्यंत. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. या चेंडू मात्र दिशा दिली क्षेत्ररक्षक दर्शन त्या ठिकाणी आहे आणि दर्शनचा आणि चेंडूचा काहीच संपर्क नाही. चेंडू चाललाय सरळ सीमारेष बार येतोय खणखणीत चौकार. गोलंदाजी करतोय त्याप्रमाणे क्षेत्र सजवतोय. मात्र आल्याला सुंदरसा चौकार मारून आपली इरादे स्पष्ट केले. सुंदर चेंडू. आता मात्र समोरच्या दिशेने हलक्यातून ड्राईव्ह केला. एक धावा कंप्लीट आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. एकंदरीत दोन षटकांचा खेळ संपला. एकंदरीत दोन षटकांमध्ये धावा खर्च केल्यात तब्बल 17 धावा. कारण पाहिला गेला तर दर्शन याचं सुंदर षटक पहिलं हाताळलं होतं. दर्शनला आल्या होत्या एकंदरीत 7 धावा आणि प्रत्येकने मात्र 7 चेंडूवर धावा खर्च केल्या 10.
एकंदरीत 17 धावा धाव फलकावरती शेवटचे 7 चेंडू शेष असतील. 7 चेंडूमध्ये काय असेल रणनीती पाहूया. कारण मित्रांनो इथूनच जिंकण्याची आशा कायम ठेवायची असेल तर नक्कीच आपल्याला सुंदर अशी रणनीती आखावी लागेल. एक मोठा स्कोरबोर्डवरती पोहोचवावं लागेल. कारण पाहिलं गेलं त्या या मैदानात धावसंख्या सहज चेस होतात. सुंदर असं मैदान आपण पाहतोय. अजिंक्यताराचे सन्माननीय उपाध्यक्ष मनोहरजी चव्हाण यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे सन्माननीय दिलीपजी मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सुद्धा विनंती असेल की आपण मांडव कक्षामध्ये दाखल व्हायचंय. गोलंदाजच्या मार्कवर ज्या गोलंदाजाचं नाव मी सकाळी घेतलं होतं असा बावा संघाकडून प्रवीण मोरे उर्फ बावा म्हणून याची ओळख आहे. अक्षरशः बरेचसे मैदान गाजवणारा हा प्लेअर आज मात्र पुन्हा एकदा सातत्याने गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. बरेच दिवसांनी यांची हजेरी या ठिकाणी लागली. पाहूया गोलंदाज मध्ये काही कशी कामगिरी असेल. गोलंदाजी मार्कवर प्रवीण उर्फ बावा. क्षेत्रक्षण थोडासा पुन्हा एकदा बदल होतोय. शेवटचे निर्णायक 7 चेंडूवरती पाहूया की धावांपर्यंत मजल मारतात. 2 षटकांमध्ये 17 धावा खर्च केला आतापर्यंत. पहिला चेंडू मात्र वाईट ठेवला. वाईटच्या रूपाने अवांतर धावसंख्या नक्कीच एकने भर घालेल. धावसंख्या पुढे सरकतीये 18 धावांवरती. म्हणजे सरासरी 9 ची धावसंख्या आली आहे. 7 चेंडू अजून सुद्धा शेष असतील. पुन्हा एकदा ऑफ साइडचा चेंडू लालकीशी ड्राइव्ह केला. 1 धावा कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक कल्पेश त्या ठिकाणी होता परंतु सुंदरसं रनिंग. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. पंच धावा किती काढल्या? 3. एकाचं रूपांतर 2 मध्ये नव्हे 3 धावा कंप्लीट केल्या आणि स्ट्राईकला पोचला विजय. सुंदर चेंडूला दिशा दिली. पाठवून दिला सरळ डिप मिड विकेटला. सीमारेषे बाहेर येतोय खणखणीत षटकार. आणि दर्शन ही सलामीची जोडी असते. मी बऱ्याच वेळा जेव्हा ज्या ठिकाणी उपस्थित होतो त्या ठिकाणी आपण पाहिलंय दर्शन आणि विजय ही सलामीची जोडी असायची. परंतु आज मात्र आणि थोडीशी वेगळी आखली. विजयला थोडंसं मागं ठेवलं. त्याचं रूपांतर आपण पाहतोय षटकाराच्या चौकारांमध्ये. सुंदर षटकार लागला. मला वाटतं या स्पर्धेतील पहिला षटकार असेल विजयांच्या बॅटमधून. आणि मला वाटतंय गोलंदाज चेंज केला त्या ठिकाणी. थांबायचं जरा. नाही कंटिन्यू राहुल ओव्हर कंटिन्यू असेल. 2 चेंडू काउंट व्हायचं करायचे. उलटा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. 1 धावा कंप्लीट केली आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावते. एकंदरीत धावसंख्या पोहोचतीये 29 धावांवरती. शेवटचे 3 चेंडू अजूनपर्यंत शेष असतील. कल्पेशला गोलंदाजी मार्कवर. विजयांची सुंदरशी कमबॅक म्हणावं लागेल कारण षटकार चौकारांची आतषबाजी करणारा प्लेअर आता मात्र मैदानात. शेवटचे 3 चेंडू अजूनपर्यंत शेष.
फुल टच चेंडू पंच काय सांगतात. चेंडू चाललाय वन बम सीमारेषे बाहेर येतोय पुन्हा एकदा कणकणीत चौकार. धावसंख्येने बढत घेतली 4 धावसंख्या मात्र उंचावली. एकंदर धावसंख्या 33 धावांवरती. शेवटच्या षटकामध्ये सुंदर रणनीती आखरी बॅट्समननी मात्र कारण पाहिला गेला तर थोडीशी धावसंख्या 2 षटकामध्ये मात्र कमी होती. तिसऱ्या षटकामध्ये मात्र बॅट्समनने आपले इरादे स्पष्ट केले कारण आता इथून मात्र थांबणार नाही आहोत. पाहिला गेला तर विजयला थोडंसं मागे ठेवलं होतं परंतु सुंदरशी कामगिरी विजयने आपल्या बॅटिंग मधून केली. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बदल करताना शेवटचे 2 चेंडू अजूनपर्यंत शेष असतील. सुंदर चेंडू यार्कर लेवलचा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि क्षेत्ररक्षक सुंदरसा संपर्क. एक धावा कंप्लीट आणि 1 चं रूपांतर 2 मध्ये केले. 2 धावा सुद्धा कंप्लीट. ज्याच्या नंतरचा सामना असेल संघर्ष क्रीडा मंडळ बागणेवाडी वर्सेस बाप्पा 11 कोळबांद्रे बेजेवाडी. दोन्ही संघांना पहिला कॉल असेल. सुंदर चेंडू यार्कर लेवलचा चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे खूप लांबून चेंडू वरती आला. 1 चं रूपांतर 2 मध्ये नव्हे 3 मध्ये केलं आणि तिसरी धावा कंप्लीट. पाहूया चौथ्या धावावरती मात्र रनआउटच्या रूपाने परतावं लागेल विजयला माघारी. एकंदरीत 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावाला विकेट आणि 3 धावाच्या मदतीने धावसंख्येवरती पोहोचली आहे. माझ्या बरोबर जोडलाय राकेश मांजरेकर सांगतोय एकंदरीत धावसंख्या 38 जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष. 18 चेंडू आणि 39 धावा. याच्या नंतरचा सामना संघर्ष क्रीडा मंडळ बागणेवाडी वर्सेस बाप्पा 11 कोळबांद्रे बेजेवाडी. दोन्ही संघाला शेवटचा आणि अंतिम कॉल. लगेचच नाणेफेकीसाठी या प्लीज. या ठिकाणी हर्षलसाठी एक पारितोषिक आलं होतं 100 रुपयाचं. मी सन्माननीय अशोकजी बागणे यांना विनंती करतो की आपण हर्षलला ते पारितोषिक हर्षला नाहीये कुणालला आलं हे पारितोषिक कारण कुणालने सुंदरशी गोलंदाजी केली होती. कुणालला पारितोषिक आले आणि मी विनंती करतो अशोकजी बागडे यांना की आपण कुणाल याला 100 रुपयाचं रोख पारितोषिक द्यायचंय. कुणाल कुठे आहे लगेचच या. याच्या नंतरचा होणारा सामना संघर्ष क्रीडा मंडळ बागणेवाडी वर्सेस बाप्पा 11 कोळबांद्रे. दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील. चला नाणेफेकीसाठी चला. टॉच बॉक्स मध्ये यायचे दोन्ही कर्णधार संघाचे. तुमचा कर्णधार या पुढे वरती चला. संघर्ष क्रीडा मंडळ बागणेवाडी संघाचा कर्णधार या. कर्णधार चला कर्णधार. या ठिकाणी कुणालला या 100 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाते. वरती चला वरती. पारितोषिक या ठिकाणी वितरण होते. टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण हा सुद्धा एक प्लेयर संघर्ष क्रीडा संघ या प्लेयर वरती नजरा ठेवून आहे कारण नक्कीच हा प्लेयर विनंती करतो की आपण आता होणारा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. नाणेफेक झाल्या लगेच आपला निर्णय सांगायचा त्यामुळे आधीच रेडी होऊन यायचंय प्लीज. कळमजी पाटील शैलेजी बागणे आपण नाणेफेकीचा कॉल द्या त्यांना प्लीज. पहिली लढत आपण पाहतोय सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ वर्सेस राजवेल रायडर्स कुणबीवाडी यांच्यामध्ये चालू असलेला आपण सामना पाहतोय. प्रथम नाणेफेक जिंकून आमंत्रित केलं होतं राजवेल रायडर्स कुणबी बॅटिंग साठी आणि एकंदरीत 3 षटकामध्ये धावा केल्यात. 38 जिंकणारे 39 धावांचं लक्ष ठेवले. 18 चेंडू 39 धावांचं समीकरण असेल आणि फलंदाजीसाठी पहिला फलंदाज पहिली सलामीची जोडी कल्पेश आणि सचिन. या ठिकाणी नाणेफेक विन झालाय कोण काय घेतलंय संघर्ष
निर्णय लगेच सांगायचा आपला. बॅटिंग फर्स्ट. त्या ठिकाणी संघर्ष क्रीडा संघ भागनेवाडी नाणेफेक जिंकल्या आणि प्रथम बॅटिंग करण्याचा माणूस आहे आमंत्रित केले बाप्पा इलेव्हन कोळबांद्रे गोलंदाजीसाठी. हा सामना संपताच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. आपले 11 पहिले लाईनअप करून घ्यायचं प्लीज. चला सामन्याकडे आपण वळू. सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ वर्सेस राजवेल रायडर्स यांच्यामध्ये चालू असलेली ही पहिली लढत आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज राजवेल रायडर्स संघाकडून प्रशांत. स्ट्राईकला कल्पेश आणि नॉन स्ट्राईकला सचिन ही सलामीची जोडी. एकंदर 39 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय प्रशांत. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटका ऑफ साइडला हलक्या त्याने पंच केला. वैभव वागणे या ठिकाणी मला बऱ्याच सामन्यांचा अनुभव आहे. ऍक्शन सांगतात आमच्या गावात एक प्लेअर होऊन गेला. गोलंदाजाची ऍक्शन सेम त्याच गोलंदाजासारखी आहे. रवी बालगुडे. सुंदर चेंडू. आता मात्र बॅट कडा घेते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. रनआउटचा खतरा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा एक धाव संख्या मात्र कंप्लीट केली. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. अफलातून फलंदाजी. म्हणजे तिकडे आपल्या याच्यातून होऊन गेला क्रिकेट मधून होऊन गेला म्हणजे गेला नाहीये. पुन्हा एकदा प्रशांत आणि सामना करेल कल्पेश. सुंदर चेंडू. आता मात्र हलक्यातून ड्राइव्ह केला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि येतोय खणखणीत चौकार. 4 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. एकंदर धावसंख्या पोहोचते 6 धावांवरती. अफलातून फलंदाजी कल्पेश यांची आपण पाहतो. जेव्हा सुंदरशी फलंदाजी केली आहे तेव्हा मात्र संघाला नक्कीच विजयापासून रोखू शकला नाही असा कल्पेश. आता पाहिलं होतं डिपेंड वेटला क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. पाहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रशांत सुंदरशी कामगिरी केली होती. पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केला होता. पण तिसऱ्या चेंडूवरती मात्र थोडासा हॅवी झाला. 4 धावा आपल्या खात्यात प्राप्त केल्या. पुढील चेंडूचा पुन्हा एकदा सामना करेल. मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 1 धावा मात्र नक्कीच कंप्लीट. मित्रांनो या मैदानात आहे ना थोडंसं स्क्वेअर लेगची बाउंड्री बॅट्समॅनला थोडीशी भुरळ पाडत असते. तर पाहिलं तर ऑफ साइडचा चेंडू लेग साइडला खेळण्याचा बॅट्समॅनचा माणूस असतो. त्यामध्ये थोडासा व्यत्यय तो बॅट्समॅनला निर्धाव चेंडूची सांगता होते. पाहिला गेला तर सुंदरसा चेंडू होता प्रशांत यांचा लेग साइडला खेळण्याचा माणूस. परंतु लेग बायच्या रूपाने 1 धावा नक्कीच कंप्लीट केली. अजय चव्हाण कुठे असतील माझ्याकडे संपर्क करा प्लीज. अजय चव्हाण. सुंदर चेंडू रडार मध्ये आला सचिन यांच्या. पाहिला गेला तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय 1 बम सीमारेषे पार. येतोय सचिन ब्रँडेड खटखटीत चौकार. पहिलं षटक प्रगतीवरती असताना एकंदरीत धाव संख्या पोहोचते 11 धावा. बनवायच्या 39 धावा टोटल. 39 धावांचा पाठलाग करताना पहिलं षटक प्रगतीवरती. सुंदरशी रणनीती सचिन आणि कल्पेश यांची आपण पाहतोय. पॉवर प्लेचा पहिल्या षटकामध्ये शेवटचा चेंडू शेष असेल. पाहूया काय रणनीती असेल. सद्गुरू क्रिकेट संघ दाबेळ वर्सेस राजवेल रायडर्स कुणबीवाडी यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतोय. आता मात्र पुढे येऊन दिशा दिकवली. चेंडू चाललाय पुन्हा एकदा 1 बम सीमारेषे पार. येतोय खणखणीत चौकार. सचिन यांच्या बॅटमधून अफलातून फलंदाजी बॅक टू बॅक 2 चौकार म्हणून आपले इरादे स्पष्ट केले. एकंदरीत धाव संख्या मजल मारली आहे.
धावसंख्या पोहोचतीये 15 धावांवरती. अफलातून फलंदाजी म्हणावी लागेल. 15 धावा खर्च केल्या पहिल्या 6 चेंडूवरती, म्हणजे पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्ती. एकंदरीत 6 चेंडू 15 धावा खर्च केल्या. त्यातील सुंदरशी रणनीती सचिन यांच्या बॅटमधून आपण पाहिलं. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा संधीचं सोडणं केलं. वारंवार 2 षटकार लागवले, बॅक टू बॅक 2 चौकार लगावले आणि धावसंख्येची मजल मारली. एकंदरीत धावसंख्या आपण विनंती करतो की एवढा वेळ नका घेऊ प्लीज, फास्ट थोडंसं घ्यायचंय, लगेचच निर्णय घ्या पटापट, कारण आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे. पहिला सामना थोडासा आपण लेट आहोत, 9 वाजले, 8चा सामना होता. गोलंदाजच्या मार्कवर नवीन गोलंदाज आपण पाहतोय, एक छोट्या हाईटचा खिलाडी. पाहूया पंचांवरती दबाव. चला या ठिकाणी अपील करावी मित्रांनो. 2 ठिकाणी अपील केली जाते, एक न्यायालयात आणि क्रिकेटच्या मैदानात. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांना जर हेल्प लागली तर नक्कीच थोडीशी हेल्प घेऊ शकता तुम्ही. इथे प्लेयर रिव्ह्यू नसणार आहे, पंच रिव्ह्यू असेल. पाहूया पंच काय सांगतायत. रिव्ह्यू मागतायत प्लीज पंच.
थोडस चेक केलं जाईल. चेक करतोय पंच रिव्ह्यू आहे, प्लेअर रिव्ह्यू नाहीये या स्पर्धेमध्ये. बाकीच्या तो परत क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. हॅलो, बाकी सगळे मागे या, इथे कोणीच थांबायचं नाहीये. रिव्ह्यू सिस्टमच्या इथे नको, कोणी नको प्लीज मागे या. कारण पंचांना सुद्धा खूप अनुभव आहे. कारण पाहायला गेला तर डोळ्यात तेल घालून या ठिकाणी पंचगिरी करत असतात आणि जे टिंगणकर. स्टंपला नाही लागला चेंडू, त्यामुळे पंचांचा डिसिजन हा योग्यच होता आणि योग्यच असेल. क्रिकेट आहे मित्रांनो, अपील खराबी करणं, अपील आपल्या मनासारखी असली पाहिजे. पाहूया ते पंचाने अपील फेटाळले, थोडासा रिव्ह्यू घेतला होता. आता मात्र जोखीम उठवावी लागेल. पाहायला गेलं तर 39 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना एकंदरीत धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्या आतापर्यंत 19. सुंदर चेंडू पाहूया काय सांगतायत. रनआउटचा खतरा होऊ शकतो नक्कीच. पाहिलं होतं तर खूप स्लो मला वाटते पोहोचला. पंचांचा इशारा काय येतोय? मनोज आउट आहे. नक्कीच नवीन बॅट्समन येईल. चला फास्ट थोडं घ्या. सचिनला मात्र परतावं लागेल आत्महत्या करून रनआउटच्या रूपाने गडी कारत नवीन प्रतीक येईल बॅटिंग साठी. एकंदरीत 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपत झालाय. धावसंख्या मजल लागली 19 धावांपर्यंत. 39 धावा बनवायच्या आहेत, म्हणजेच 7 चेंडू आणि सहा चेंडू आणि 20 धावांची गरज. जर का 3 षटकार या षटकामध्ये लगावले तर नक्कीच सामन्याचं काय पलट होऊ शकतं. 7 चेंडू 20 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय वीरेंद्र. जो ओपनिंग लागला होता तो आता गोलंदाजी वरती. सुंदर चेंडू या पंच काय सांगतायत. बॅट्समॅन थोडासा दाद मागतोय वाईट साठी. सुंदर चेंडू, पहिला चेंडू निर्धाव ठेवला. आता 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. आम्हाला या ठिकाणी मैदान उपस्थित करून दिलं असे सन्माननीय भगवानजी पाटील, त्यांचे बंधू काळूरामजी पाटील यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आभार. आता मात्र पाठवून दिला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्रखंडित सुंदरसा संपर्क या ठिकाणी कल्पेची खेळी मात्र स्टंप पुष्टात आली. पाहिला गेला तर धावांचं डोंगर खूप लांब राहिलं. आता 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. सद्गुरू क्रिकेट संघ दाबेड आणि राजोड रायडर्स कुणबीवाडी यांच्यामध्ये चालू असलेली पहिली लढत 39 धावांचं लक्ष ठेवलं होतं. सद्गुरू क्रिकेट संघ दाबेड संघासमोर धावांचा पाठलाग करताना थोडासा बॅकफूट वरती आलाय संघ सद्गुरू क्रिकेट संघ दाबेड. पाहिला गेला तर
4 चेंडू आणि 20 धावांची गरज अजूनपर्यंत आहे. पहिले 2 चेंडू मात्र गोलंदाजाच्या नावावरती राहिलं. पहिला चेंडू निर्धाव आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र कल्पेश यांची मोठी विकेट. डीप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कुठलीही चूक केली नाही. सुंदरसं विकेटचं पतन, सुंदरसा झेल टिपला, परतावं लागले कल्पेशला माघारी. याच्या नंतरचा होणारा सामना संघर्ष क्रिकेट मंडळ बागनेवाडी वर्सेस बाप्पा 11 कोळबांद्रे बेजवाडी. प्रथम नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा मानस संघर्ष क्रीडा संघ बागनेवाडी यांचा. सुंदर चेंडू आल्या आल्या पहिल्या चेंडूत मोठा प्रहार केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, झेल निसटला, चेंडू चाललाय सरळ सीमारेष पार, वन बम सीमारेष पार, येतोय चौकार डीजे. बॅटिंग मध्ये एक सुंदरसा सितारा प्रशांत. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू, एक धावा कंप्लीट केली, 2 धावा सुद्धा कंप्लीट. काही सगळं 4 क्षेत्ररक्षण आपण पाहिलं त्या ठिकाणी. विजय दादा मात्र एसटीच्या मागून बोंबलत आहेत, कारण सामन्याचं गणितच सांगून जात आहे का सामना जिंकायचा. चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव सुरक्षण कोरायचं आहे. मित्रांनो, राजवेड रायडर्स संघाबद्दल मी सांगेन, जेव्हा जेव्हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय परंतु फायनल जिंकता आली नाहीये. म्हणजे या वर्षामध्ये 3 ते 4 वेळा हा संघ उपविजेता ठरलाय. बॅटनी कडा घेतली पुन्हा एकदा, परंतु इथे रनआउटचा खतरा आणि विजय दादांचा अचूक नियम, अचूक टप्पा टिपला. बॅट्समॅनला परतावा लागेल, बॅक टू प्रवेलन. रनआउटच्या रूपाने सद्गुरू संघाला पुन्हा एकदा झटका. ज्याच्या नंतरचा होणारा सामना असेल संघर्ष क्रीडा मंडळ बागनेवाडी बाप्पा 11 कोळबांद्रे. प्रणेश याने सुंदरसा टोला, चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. आता मात्र कुठलीही चूक नाही, परतावं लागेल प्रणेशला माघार. या ठिकाणी 3 षटकांची सामना एकंदरीत सुंदरशी रणनीती आखली. पहिल्यांदा बॅटिंग करताना 39 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र थोडंसं बॅकफुटवरती संघ राहिला सद्गुरू क्रिकेट संघ दाबेड. आणि या ठिकाणी राजवेल रायडर्सने एका हाताने सामना मात्र जिंकलाय. चला बाप्पा 11 कोळबांद्रे संघाला विनंती असेल, एका बाजूने आपण आतमध्ये चला. बाप्पा 11 कोळबांद्रे, बाप्पा 11 रेडी राहायचंय मित्रांनो, रेडी राहायचंय. मागासपासून टीम मीटिंग केली, आता मात्र रेडी राहायचंय. चला चला लगेच चला, 11 प्लेयर चला आतमध्ये चला, एका बाजूने आतमध्ये चला लगेचच. ही स्पर्धा आहे बाप्पा 11 कोळबांद्रे, चला आतमध्ये चला 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 लगेचच चला. रेडीच राहायचंय आपण, आपले अंतिम 11 तयारच ठेवायचे. याच्यानंतर ओम बेलेश्वर करंजाळे आणि काळकाई कृपा वाकवली. ओम बेलेश्वर करंजाळे काळकाई कृपा वाकवली हा सामना होईल. या सामन्याच्या नंतर लगेच आपण दोन्ही संघांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. ओम बेलेश्वर करंजाळी वर्सेस काळकाई कृपा वाकवली संघ. सद्गुरू